नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आणि थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत. जे भारताचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्याबद्दल. जे तत्कालीन किंवा एक सध्याचं जे प्रेझेंट सरकार आहे, भाजप सरकार, त्यांच्या मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी यांनी असं वक्तव्य केलं होतं संसद भवनामध्ये, की 2024-25च्या सुरुवातीमध्ये भारताचं जे रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अमेरिकेच्या बरोबर असेल. इन शॉर्ट की त्यांनी त्याचा दावा केला होता की त्या अमेरिकेसारखे असते त्यांना भारतात आपल्याला बघायला भेटतील आणि ते बऱ्यापैकी त्यांनी ते पूर्ण करण्याचं काम त्यांनी बऱ्यापैकी केलेलं होतं आपल्याला दिसते. 2013-14च्या कालावधीनंतर जी काही ठराविक रस्ते वाहतूकमध्ये किंवा ज्या आव्हान प्रदान आहे, जे वाहतुकीमध्ये जे बदल झालेले आहेत ते बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात होताना आपल्याला दिसलेत. आणि कसं होतं की आपण चांगल्याला चांगलं, वाईटला वाईट म्हणलं हे आपलं कामच असतं. जर आपण बऱ्यापैकी बघितलं तर भारताची जी रोड कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे रोड इन्फ्रास्ट्रक्चरचं नाही म्हणतात, पण रोड कनेक्टिव्हिटी जी आहे ती जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर येते. म्हणजे या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायची जी काही रस्त्याची जी आदान प्रदान आहे, ठीक आहे, XYZ जी काही कनेक्टिव्हिटी आहे, या गावातून त्या गावासाठी जाण्याची जे रोड्स आहेत भारतामधले, ते जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर लागतात. म्हणजे इतकं मोठं नेटवर्क हे भारतामध्ये आहे बऱ्यापैकी. म्हणजे दुसरा क्रमांक अख्ख्या जगामध्ये भारताचा येतो. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही नितीन गडकरी यांनी जे रस्त्यांमध्ये जे काही परिवर्तन केलेलं आहे, जे काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल केलेले आहेत, जसं फास्टमध्ये रस्ते अपग्रेड करणं, सगळ्या गोष्टी बनवणं, ह्याच्यामध्ये त्यांचा खूप जास्त मोठा वाटा आहे असं म्हणता येईल. कारण 2013-14च्या नंतर 2024-25मध्ये 60% जवळजवळ वाढ आपली झालेली, जी रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, जी रोड कनेक्टिव्हिटीमध्ये आहे. नितीन गडकरींनी बोललं तसं ते कामसुद्धा बऱ्यापैकी होताना आपल्याला दिसलेलं, पण त्या कामाची जी गुणवत्ता आहे ती बऱ्यापैकी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने नाही आहे असं दिसलं असेल. जर तुम्ही नीट विचार केला, नीट जर स्टडी केला, व्यवस्थित माहिती घेतली, तर जी काही रस्ते त्यांनी बनवले त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा भाषणामध्ये असं संबोधलं होतं किंवा बोललं होतं की ते रोड बनवण्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करतात ते. पण मध्यंतरी जे काही रस्त्यांमध्ये जी खराब क्वालिटी आली, त्या रस्त्यांमधून जे काही पाण्याचा प्रवाह म्हणा, जे काही रस्ते ढासळण्याचं काम, याचे फोटोज, व्हिडिओज तुम्ही इंस्टाग्राम, गुगलवरती बऱ्यापैकी बघितलं असेल. त्याची माहिती तुम्ही जर घेतली तर तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे चांगल्या पद्धतीचं काम होताना तुम्हाला दिसणार नाही तिथं. हे बऱ्यापैकी अर्धवट काम करणं, मातीच्या ढिगाऱ्याकडे रस्ते बनवणं किंवा एक डांबऱ्याचं लेअर नुसतं बनवून त्याच्यावरती फक्त आणि फक्त थोडाफार जनतेला मूर्ख बनवायचं काम होताना आपल्याला दिसलेलं आहे. पण रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकामध्ये पोहोचलेलो आहे. त्यासाठी सरकारने बऱ्याचपैकी योजना त्यावरती राबवल्या होत्या. भारताचा आता जी रोड कनेक्टिव्हिटी आहे ती 6.6 दशलक्ष एवढी आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 85% प्रवासी वाहतूक आणि 70% हे माल वाहतुकीसाठी त्या रोड इन्फ्रास्ट्रक्चरच्या म्हणजे रोड कनेक्टिव्हिटीचा वापर केला जातो. त्यामध्ये सरकारने बऱ्यापैकी योजना यामध्ये राबवल्या होत्या. त्यामध्ये जर बघितलं तर आपण भारत परिमाला योजना, ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर आर्थिक कॉरिडॉर, सीमावर्ती रस्ते आणि किनारी मार्ग सुधारण्याचं काम हे त्या योजनेअंतर्गत केलं होतं. त्या योजनेचं नाव आहे भारत परिमल योजना, ज्यामध्ये किनारपट्टीवरती जे रस्ते, जे हायवे ते बनवण्याचं काम त्यांनी केलं होतं. आणि बऱ्यापैकी जर त्या योजनेमध्ये अजून बघितलं तर आर्थिक कॉरिडॉर हे एक त्यामध्ये योजनेमध्ये त्या सामील आहे. आणि तिसरं म्हणजे सीमावर्ती रस्ते, सीमावर्ती आणि किनारी रस्ते, या जवळजवळ दोन गोष्टींचा जो काही समावेश आहे तो एकाच मिनिंगकडे वळतो. किनारी म्हणजे समुद्र किनारी किंवा भारताची जी बॉर्डर आहे त्या ठिकाणचे जे किनारी रस्ते आहेत त्याचा आपण म्हणतोय. दुसरी योजना त्यांनी राबवली होती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. त्याचं असे PMGSY याचं फुल फॉर्म प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. त्याच्यामध्ये ग्राम सडक योजनेमध्ये बऱ्यापैकी ठिकाणी गावामध्ये काम तर झालं रस्त्यांचं, पण काही ठिकाणी जे काही ग्राम सडक योजनेअंतर्गत जे काही कामं झाले ते कामांची जी गुणवत्ता आहे ती अतिशय थर्ड क्लास पद्धतीची आहे. त्याच्यामध्ये नुसतं एक चादर टाकून त्याच्यावरती डांबर छापल्यासारखं असं आपल्याला दिसले. बऱ्यापैकी तुम्ही गुगलला माहिती घेतली तर त्याच्यामध्ये असं दिसले की तो जो रस्ता आहे तो एक पापडाच्या पापुद्रीसारखा तो रस्ता तिथे होताना आपल्याला दिसला. त्याची जी गुणवत्ता आहे ती अतिशय खराब क्वालिटीची आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भ्रष्टाचार होताना आपल्याला दिसलेला त्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये. आणि ती योजना नुसतं ठराविक गावामध्येच केलेली आहे. पूर्णपणे भारतभर ती योजना आत्तापर्यंत कामी झालेली नाही. म्हणजे तिथं पण बऱ्यापैकी भ्रष्टाचार होताना आपल्याला दिसलेला आहे. तिसरं म्हणजे असं आहे की द्रुतगती महामार्ग, एक्सप्रेस वे आपण त्याला म्हणतो, जे काही एक उदाहरणार्थ आपण घेतलं की दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे, जो सध्या आता कार्यरत आहे आणि त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि त्याचं काम चालूच आहे बऱ्यापैकी तरी. आणि जर आपण विचार केला की दिल्ली मुंबई जर एक्सप्रेस वे असला
तरी मुंबई गोवा हा एक्सप्रेसवे माझ्या मते 10 वर्ष झालं हा रस्त्याचं काम चालूच आहे. तरी ते कामामध्ये येणारे अडथळे आणि तो एक्सप्रेस अजूनपर्यंत पूर्णपणे पूर्ण झालेला नाही आहे. त्याच्यामागं अनेक मंत्र्यांनी, अनेक राजकारण्यांनी बऱ्यापैकी पोस्ट आणि बऱ्यापैकी वाक्य करताना पण दिसले. मध्यंतरी महाराष्ट्राचे नेते राजसाहेब ठाकरे यांनी त्या रस्त्यावरून खूप काही व्यवस्थित तो रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल, तिथं जे काही नागरिक आहेत त्यांना योग्य ती सुविधा त्या रस्त्यामध्ये कशी भेटेल यासाठी त्यांनी एक प्रयत्न केला होता. पण त्यांच्या प्रयत्नांना काही ठराविक पद्धतीने यश आलेलं आपल्याला दिसलेलं नाही आहे. जर आपण त्याचा नीट विचार केला तर जी अलीकडची घडामोडी आहेत त्याच्यामध्ये कसं असतं, स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे असे 2 प्रकारचे हायवे आपल्याला भारतामध्ये दिसतात, की नॅशनल हायवे 45, नॅशनल हायवे 30, नॅशनल हायवे 15 असं पण दिसतं, जे इतर राज्यात म्हणजे या राज्यातून दुसऱ्या राज्याला कनेक्ट करतात. म्हणजे नॅशनल हायवे म्हणजे भारताच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत ते कनेक्ट करताना आपल्याला दिसतात. आणि स्टेट हायवे मीन्स राज्यांतर्गत फिरणारे हायवे. म्हणजे जर समजा आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर पुणे नागपूर हायवे झाला, पुणे मुंबई हायवे झाला, पुणे धुळे झाला, पुणे सोलापूर हायवे झाला. असे जे काही हायवे आहेत त्या रस्त्याचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि अलीकडच्या काळामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार जो नॅशनल हायवेचा जो विस्तार आपल्याला दिसतो त्या घेतलेल्या माहितीनुसार 2013-14 51,287 किलोमीटर एवढा होता जो नॅशनल हायवेचा जो विस्तार होता. म्हणजे या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी जो रस्त्याचा पूर्णपणे नेटवर्क होता तो 81,287 किलोमीटर होता. आणि तोच आज 2025 पर्यंत जवळजवळ म्हणजे 10 ते 12 वर्षाच्या कालावधीमध्ये तो 1,86,000 किलोमीटरचा पूर्णपणे होताना आपल्याला दिसलेला. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसते ते. त्यामध्ये जर आपण बघितलं तर लेन विस्तार ह्यांनी जे काही अलीकडच्या घडामोडीमध्ये जे काही समाविष्ट आहेत, अलीकडे ह्यांनी जे काही उपक्रम राबवले सरकारने त्याच्यामध्ये लेन विस्तार आहे. जर समजा 2 पदरी रस्ता असेल तर 2 पदरी रस्त्याला 4 पदरी करण्याचं काम ह्यांनी केलेलं आपल्याला बऱ्यापैकी दिसलेलं आहे. ते बऱ्यापैकी चांगलंच आहे, कारण छोटे रस्ते असले की जेवढं ट्रॅफिक होतं त्या ट्रॅफिकमध्ये होणारी जी काही रडदड असते आणि त्यामध्ये जे काही ठराविक नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो ते पण आपल्याला होताना दिसतं. त्यानंतर आहे की गुंतवणूक मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस हायवे मोठ्या प्रमाणात बनले त्याच्यानंतर आजूबाजूला जी गुंतवणूक लोकांनी केली, समजा प्रॉपर्टी घेणं झालं, तिथं हॉटेल्स टाकणं, बऱ्यापैकी रेस्टॉरंट टाकणं, त्या इन्व्हेस्टमेंटमुळे ते कसं झालं की ते आर्थिक घडामोडींना वेग आला. रात्रीचा जे प्रवास करणारे लोक असतात आणि जे काही हायवे ट्रक जिथे माल वाहतूक करतात त्यांना जी व्यवहार होतं, खाणं पिणं सगळ्या गोष्टींची सोय होती त्या हायवेवरती, त्यामुळे आर्थिक घडामोडींना वेग आला. त्यानंतर आता जर आपण बघितलं तर सरकारचं भविष्यातील लक्ष आहे की त्याला पूर्णपणे त्या रोड इन्फ्रास्ट्रक्चरला कसं बदलण्यात येईल. त्याचं बघितलं आपण आधुनिकीकरण, जर आपण असं बघितलं आधुनिक, कार्यक्षम आणि पूर्णपणे स्पेस टेक्नॉलॉजीचं नरेंद्र मोदींनी बोलवतं ते एक बऱ्यापैकी मोठं लोकांना मूर्ख बनवण्याचं काम त्यांनी केलं होतं. पण आधुनिकीकरण कसं करावं, कसं स्पीड लिमिट कशा कंट्रोल करता यावे, अपघात कसे कमी व्हावे, स्पेस टेक्नॉलॉजी जसं त्यांनी वापरतं असं बोलले होते ते. पण त्याच्यामधून रस्त्यामध्ये कसा बदल करता येईल, जास्तीत जास्त अपघात कसे टाळता येईल, कमी मेहनतमध्ये अधिक टेक्नॉलॉजीचा यूज करून कसं रस्त्यांना जास्त अजून बेहतर बनवता येईल याचा उपयोग त्यांनी करतानाचं सरकारचं लक्ष आहे. त्यामध्ये त्यांना सगळे डिजिटल तंत्रज्ञान म्हणजे प्रकल्प व्यवस्थापनासाठी भूस्थानिक म्हणजे जिओस्पेटल तंत्रज्ञानाचा वापर तिथं होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर त्यांनी केली शाश्वतता, हरित आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक रस्ते बांधण्याचा पूर्णपणे प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे हायवेच्या मध्ये झाडे लावणे किंवा एक ग्रीन स्पेस तयार करणं, आजूबाजूला जी काही झाडांची किंवा जी काही शेतीची जी अवस्था आहे ती बऱ्यापैकी तशा पद्धतीने ठेवून एक सुंदररित्या असा हायवे कसा तयार करता येईल ह्याचं पूर्णपणे त्यांनी काम केलेलं. आणि त्याच्यावरती कसं होतं, ह्यांनी भारताच्या एकूण दशकांमध्ये चीनला पण मागे यांनी सोडताना आपल्याला दिसलेलं आहे. जे भारताचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रोड कनेक्टिव्हिटी आहे, ती चीनला पण यांनी मागं सोडलेलं. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकावरती जर आपण आकडेवारी काढलं व्यवस्थित टक्के आपण काढले तर त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट्स हे प्रथम क्रमांकावरती येतं, ज्याची जी रोड कनेक्टिव्हिटी आहे ती बरोबर 6.6 दशलक्ष किलोमीटर एवढी आहे. त्यानंतर 2 नंबरला येतं भारत आहे, 6.3 ते 6.7 किलोमीटर, म्हणजे एवढं कनेक्टिव्हिटी दशलक्ष एवढी किलोमीटर आपली भारताची कनेक्टिव्हिटी आहे. आणि 3 नंबरला आहे चीन, 5.2 दशलक्ष एवढी त्याची कनेक्टिव्हिटी आहे. या सगळ्या गोष्टींचा एक असा फायदा होतो की जी काही कनेक्टिव्हिटी वाढली त्याच्यामुळे आर्थिक गोष्टींना विकास चालना ही खूप जास्त मोठ्या प्रमाणात भेटली, आर्थिक हेवानदेवाण जास्त झाली, आजूबाजूचा विकास हा खूप जास्त प्रमाणात झाला. आपण जर त्या गुगलच्या रिपोर्टनुसार किंवा एक जागतिक स्तराचा रिपोर्ट असतो त्याच्यानुसार जर आपण PIBच्या मध्ये जर आपण रिपोर्ट काढला 2013-14 नंतर
2024-25 10 ते 12 वर्षामध्ये 60% जी वाढ झाली. त्याच्यामुळं होणारा बदल आहे. आर्थिक विकासाला चालना भेटली, लोकांचं आदानप्रदान जास्त वाढलं, कनेक्टिव्हिटी वाढली, बिझनेस वाढला. ज्या गोष्टी आपण विमानाद्वारे, जहाजाद्वारे ज्या पोहोचू शकत नाही, त्या आपण रोड ट्रान्सपोर्टद्वारे पण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे जो काही बिझनेस वाढला, तो अतिशय फायदेकारक ठरला. त्यामुळं येणारा बदल हा लोकांमध्ये आर्थिक गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं. त्यामधून जो काही लोकांचा नफा झाला, तो सामान्य जनतेला एक चांगला आर्थिक नफा देणार होता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये जी PIV नुसार अधिक लेन असलेले महामार्ग, म्हणजे 2चे 3 लेन, 6 लेन, 7 लेन, ह्याच्यामुळे जी काही स्पीड लिमिट आहे, त्याच्यामुळे जो लोकांचा जो प्रवास करण्याचा किंवा जे काही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा जो काही पिरियड असतो, तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यामुळे आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला मोठ्या होताना दिसलेल्या आहेत. जर व्यवस्थित विचार केला, भारताच्या रस्त्याची जी गुणवत्ता आहे, म्हणजे रस्त्याची क्वालिटी, जी आपण एखादी गोष्ट बनवलं तर त्याची जी क्वालिटी असते, सोप्या प्रमाणात त्याची टेस्ट कशी असते, सगळ्याच्या क्वालिटीनुसार असतं. त्यानुसार जो भारताचा जो रँक आहे, अलीकडच्या अहवालानुसार सुमारे 46 ते 51 नुसार क्रमांकावर आपला भारत येतो. इतका म्हणजे आपल्या रस्त्याची क्वालिटी इतकी दळभद्री आणि खराब आहे. आपण जरी रोड इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं असेल, कनेक्टिव्हिटी वाढवलं असेल, आपण दुसऱ्या क्रमांकावर जरी पोहोचलो असेल, ह्याची एक डार्क रिॲलिटी अशी आहे की अतिशय थर्ड क्लास क्वालिटीचं काम रस्त्यातून दिसलं आहे. आणि त्यामध्ये सिंगापूर आणि अशी जे काही मोठ्या प्रमाणात जे देश आहेत, सिंगापूर, न्यूझीलंड, जे काही मोठे मोठे देश आहेत, अमेरिका, अशा देशांसारखी जी तुलना करायला गेलं रस्त्याच्या क्वालिटीमध्ये, तर आपला भारत अतिशय थर्ड क्लास ह्याच्यामध्ये येतो, सर्वात वाईट नोंदीमध्ये आपलं येतं. आणि जर आपण नीट बघितलं तर भारतामध्ये कमीत कमी जी काही आकडेवारी जी काढलेली आहे, त्याच्यानुसार 2014 ते 24-25 सुमारे 46 ते 51 क्रमांक भारताचा लागतो. म्हणजे एवढ्या खाली जरी आपण 2 नंबरला असतो कनेक्टिव्हिटीनुसार, तरी आपण 46 ते 51 क्रमांक आपला भारताच्या रोडचा चांगल्या क्वालिटीमध्ये येतो. आपण एवढं थर्ड क्लास काम त्या रस्त्याचं आपल्याला दिसलेलं आहे. जी काही भारताने जी रस्त्याची कनेक्टिव्हिटी वाढवली, पण त्याच्यामध्ये जे काही क्वालिटीवालं काम होते का हे बघण्याचं काम पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे. नितीन गडकरींनी जसं खुलेआम त्यांनी सांगितलं होतं की अमेरिकेबरोबर रस्ते असतील, स्वित्झर्लंडबरोबर रस्ते असतील, पण त्या रस्त्याची क्वालिटी बघणं त्यांचं अतिशय काम हे त्यांचं कुठेतरी कमी पडताना आपल्याला दिसते. कारण रोज नाही म्हणलं तरी आकडेवारी जर काढलं तर रोज शेकडो मृत्यू अपघाती होतात आणि लोक त्यामध्ये मरतात. आणि त्याच्यामधून जे काही रस्त्याची क्वालिटी, जी खड्डे पडतात, पहिल्या पावसात रस्ते धुवून जाणं किंवा रस्त्यामध्ये जी काही कमी मटेरियल वापरणं, पैसा खाण्याची कामं जी काही झाली, त्याच्यामध्ये आकडेवारीनुसार रोज 100 लोक, शेकडे लोक मरताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये कसं होतं की लोकांच्या पण गांडील्या मस्ती असते. ते कसं असतात की इकडून जायचं, तिकडून जायचं, जोरात जायच्या वेगाने, स्पीडने जायचं, आपल्याला तिथं पोहोचायचं, या हिशोबाने ती लोक प्रवास करतात आणि अतिघाईमध्ये आपला जीव गमावण्याचं काम ते करतात. त्याच्यामध्ये सरकारचाही तेवढाच दोष आहे, नागरिकांचाही तेवढाच दोष आहे. लवकरात लवकर कसं बदल करता येईल, अधिक टेक्नॉलॉजी वापरून कसं इन्फ्रास्ट्रक्चर जरी बदललं असेल, कनेक्टिव्हिटी जरी वाढली असेल, त्या गोष्टीला कसं कमी करता येईल, ह्याचा पूर्ण प्रयत्न सरकारने केला पाहिजे. आणि ते सरकार करते सुद्धा. पण लोकांची पण काही चूक आहे, नागरिकांची पण काही चूक आहे. घाईमध्ये जायच्या वेळेस आपण काही चुका करतो, रॉंग साईडनी घालणं किंवा गाडी वेगाने पळवणं, आणि जर गाडी कंट्रोल नाही झाली तर अपघाती मृत्यू होणं. परिणामी आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान इथं भोगावं लागतं आणि आपल्याच परिवारामधलं कोणतरी आपल्याला जीव गमावला ते पूर्णपणे फॅमिलीच आपली त्यामध्ये मरते. त्यामुळं घाई करण्यापेक्षा व्यवस्थित प्रवास करून जर गेलं तर ते जास्त महत्त्वाचं पडतं. आणि सरकारची जबाबदारी की योग्य पद्धतीने चांगले रस्ते कसे देता येईल, ट्रॅफिक कसं कमी करता येईल, हे आपल्याला दिसलं पाहिजे. जर मॅजिक ब्रिक्स आणि IEBF अशा स्रोतानुसार भारताची जी काही रस्ते पायदळ सुविधा करण्याची जी आघाडी आहे, ती जागतिक दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ती विकसित राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय खूप महत्त्वाची भूमिका तिथं त्यांनी निभावलेली. पण सरकारने जेवढं कनेक्टिव्हिटी जोरात वाढवली, तेवढंच सरकारने अतिशय प्रामाणिकपणे जेवढ्या लवकरात लवकर होईल, अधिक सुविधा होईल, कसं नागरिकांना व्यवस्थित वाचवता येईल आणि कसं अपघाती मृत्यू टाळतील ह्याच्यावर जास्त भर देणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.